कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून बेळगावमध्ये सुरुवात होते आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन आहे ते केलेलं आहे। मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या सगळ्या महामेळाव्यासाठी परवानगी आहे ती कर्नाटक सरकारनं नाकारलेली आहे। त्याचबरोबर ज्या मैदानावर हा सगळा मेळावा होणार होता ते व्हॅक्सिन मैदानावर देखील संचारबंदी आहे ती लागू करण्यात आली आणि त्यानंतर हे सगळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। बोलूयात या सगळ्या नंतर त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, काय सांगाल। एका बाजूला ही सगळी परवानगी नाकारली गेली आहे आणि दुसऱ्या बाजूला व्हॅक्सिन मैदान परिसरामध्ये देखील आता संचारबंदी लागू केली। आम्ही 2004 पासून कर्नाटक सरकारनं आम्हाला एकदा दोनदा परमिशन दिलं होतं आणि काही वेळा परमिशन दिलं नाही, तेव्हा देखील आम्ही त्यांचं बंदी हुकूम मोडून महामेळावा घेतला होता। यावर्षी देखील आम्ही त्यांचं बंदी हुकूम मोडून उद्या ठरलेल्या ठिकाणी सकाळी 11 वाजता आम्ही त्यांचा निषेध करून कर्नाटक सरकारचा महामेळावा यशस्वी करू। पण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्ष हा सगळा लढा सुरू आहे, मात्र अजूनही परवानगी देण्यापर्यंत परवानगीसुद्धा या सगळ्या मेळाव्याला दिली जात नाही। कुठेतरी अजूनही सगळी दडपशाही सुरूच आहे म्हणायचं। कर्नाटक सरकारनं आपली दडपशाही 2004ला ज्यावेळेला महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला त्याच्यानंतर दडपशाही वाढवलेली आहे। 2006ला इथं पहिला अधिवेशन घेतलं, हिवाळी अधिवेशन। 2006ला बेळगावचं नाव बेळगावी केलं। अशा प्रकारे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर ज्या गोष्टी केल्यात त्याच्यावरती खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं आक्षेप घ्यायला पाहिजे होता, पण महाराष्ट्र सरकारनं कुठल्याही प्रकारचा आक्षेप याबाबतीत घेतलेला नाही आहे। कारण एखाद्या गोष्टीसाठी आम्ही कोर्टात ॲप्लिकेशन किंवा अपील केल्यानंतर त्या बाबतीत काही बदल होत असतील तर ज्या पार्टीनं दावा दाखल केला त्या पार्टीनं त्या बाबतीत आक्षेप घ्यायला पाहिजे, पण त्यांनी घेतलेले नाही आहेत। तरीसुद्धा आम्हालासुद्धा कर्नाटकात राहत असताना वाटतं आहे भारत देश स्वतंत्र झाला, 150 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं, पण खरोखर आम्ही स्वतंत्र झालो आहे का? कर्नाटकाचे आम्ही गुलाम तर नाही ना? अशा प्रकारची भावना ह्या बेळगावकरांच्या मनामध्ये आहे। कारण इथली आमची मातृभाषा जी मराठी आहे ती संपवण्याचा डाव चाललेला आहे। त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीला 1 नोव्हेंबरची काळादिनची फेरी असू दे, 17 जानेवारीची हुतात्मा दिनची मिरवणूक असू दे किंवा महामेळावा असू दे। महामेळावा आम्ही का करतो की आम्ही कर्नाटकाच्या राज्यात राहू इच्छित नाही, कानडी भाषेच्या राज्यात राहू इच्छित नाही, आम्ही आमच्या मराठी भाषेच्या राज्यात जाऊ इच्छितो। आणि अशा प्रकारे दडपशाही करून कर्नाटक सरकार जर कानडीचं राज्य आणणार असेल तर ते आम्ही चालू देणार नाही, त्याला विरोध करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा महामेळावा आयोजित करतो। पण आत्तापर्यंत 3-4 वेळा त्यांनी परमिशन दिली, पण आत्ता त्यांनी परमिशनसुद्धा द्यायचं बंद केलेलं आहे। याच्यावरून दिसून येतं आहे की कर्नाटक राज्य हे घटनेनं चाललेलं राज्य नाही, संविधानानं चाललेलं राज्य नाही, तर इथं हुकुमशाही आहे। मग टोटली बेळगावमधला आणि सीमा भागातला मराठी संपवणं हा त्यांचा एकच ध्येय आहे। खरं तर सत्ता राज्यामध्ये कर्नाटक सरकारमध्ये कोणाची जरी असली तरी ही दडपशाही सुरूच असल्याचं पाहायला मिळतं। कुठेतरी कर्नाटक सरकार बेळगावातील मराठी भाषिकांवर आता जुलूम जबरदस्तीच करायला लागले म्हणायचं या एक प्रकारे। बेळगावमध्ये आताच माजी आमदारांनी सांगितल्याप्रमाणे हे संविधानाचं राज्य नाही आहे, इथे दडपशाही आहे आणि कुठल्या येनतेन मार्गानं मराठी संस्कृती संपवण्याचा भाग आहे। त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्टच्या संदर्भामध्ये 15% जास्त लोकसंख्या असल्या ठिकाणी त्यांच्या मातृभाषेमध्ये परिपत्रकं द्यावी, तिथला व्यवहार त्यांच्या मातृभाषेत चालावा असं स्पष्ट उल्लेख असताना आणि आपल्या चरित्रामध्ये त्यांनी बेळगाववर सीमा भागावरती अन्याय झालेला आहे। महाराष्ट्राच्या तिकून हा राज्य निवडीच्या ह्याच्या निर्मितीच्या वेळेला अन्याय झालेला आहे याचा उल्लेख आहे। त्याची कानडी प्रतसुद्धा या सरकारच्या ह्याच्यामध्ये आहे, पण जाणून बुजून आपल्याला त्रास द्यायचा आहे। आम्ही सर्व ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, पण यांनी किती जरी जेवढा आम्हाला प्रयत्न करतील, भले तुम्हाला आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्ते कमी दिसतील, पण लोकांच्या रक्तामध्ये मराठी पण असल्यामुळे हे अजिबात या ठिकाणी हा लढा थांबणार नाही आहे। हा लढा सोडून घेतल्याशिवाय बेळगावातला मराठी भाषिक शांत राहणार नाही आहे। खरं तर आता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये देखील आता महायुतीचं भाजपचं सरकार आलेलं आहे। काय आता अपेक्षा आहे किंवा काय आव्हान करणार आहेत या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकूणच भाजपच्या आणि महायुतीच्या नेत्यांना दिलासा देण्याबाबत मराठी भाषा? सीमा भाषेवर जो अन्याय व्हायला लागला आहे त्या अन्यायात तुझभरही कमी झालेली नाही।
गेली 4 वर्षे झाली हा अन्याय उलट वाढत चाललेला आहे. त्याला कारण एकच की महाराष्ट्र सरकारचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे आमच्या सीमावासींच्याकडे. पूर्वी जरा काय झालं तरी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आमदार एक मनानं एक दिलानं उभं राहायचे आणि शासनाचा निषेध करायचे आणि याची चौकशी केली जावे अशा प्रकारची मागणी करत होते. परंतु आजकाल महाराष्ट्र सरकार अत्यंत म्हणजे कधीच या प्रश्नाकडे आता ढुंकूनही बघेना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी तर अशी विनंती करेन, पूर्वी दरवर्षी जेव्हा संसदेचं अधिवेशन व्हायचं त्यावेळेला महाराष्ट्रातील खासदारांची बैठक महाराष्ट्र सरकार बोलवायचं. जी बैठक व्हायची त्यावेळेला पहिल्या दिवशी महाराष्ट्र सरकार या सगळ्या खासदारांना सीमा प्रश्नासंदर्भात माहिती द्यायची आणि येत्या संसदेत या अधिवेशनात हा प्रश्न मांडा आणि सीमावासियांचा अन्याय दूर व्हावा यासाठी प्रयत्न करा अशी ते विनंती व जो आदेश महाराष्ट्र सरकार त्या खासदारांना द्यायचं. परंतु हे सुद्धा आजकाल महाराष्ट्र सरकार सगळं विसरलेलं आहे. गेली अनेक वर्ष झाली आता हे ऐकवत सुद्धा येत नाही आहे. खासदारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं बाबा सीमा प्रश्न यांना आणि तुम्ही संसदेत हा प्रश्न मांडा, तर हे सुद्धा आत्ता हल्ली बंद झालेलं आहे. तर मी महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करतो आहे, आपण तातडीनं महाराष्ट्रात जे आता निवडून आलेले खासदार आहेत त्यांना अनेक लोकांना सीमा प्रश्न माहिती नाही आहे, तर त्या खासदारांना या सीमा प्रश्नाची माहिती द्यावी आणि दर महामेळाव्याच्या वेळेला असो किंवा 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या वेळेला असो कसा या ठिकाणी अन्याय केला जातो आहे, संचारबंदी कशी लादली जाते. आज तुम्ही पत्रकार या नात्याने या ठिकाणी पाहणी केलेलं आहे, तेव्हा आपण सुद्धा याला वाचा फोडावी आणि महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनाला या गोष्टी आणाव्यात. तशी मी आणि एक विनंती करतो आहे, आता या विधानसभेत अनेक नवीन आमदार आलेले आहेत जे पूर्वी आमदार नव्हते. काही लोकांना या नवीन आमदारांना सीमाप्रश्नाची जाण म्हणा किंवा माहिती नाही आहे, तेव्हा महाराष्ट्र सरकारनं काही अनुभवी मंत्री आहेत, अजितदादा आहेत त्या ठिकाणी, फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत. या सगळ्यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या आमदारांची बैठक बोलावी आणि त्यांनासुद्धा या प्रश्नाची माहिती द्यावी आणि हा प्रश्न सोडून घेण्यासाठी विधानसभेच्या माध्यमातून जे जे करता येईल त्यांनी ते करावं असे मी शासनाला कळकळीची विनंती करतो आहे महाराष्ट्र शासनाला. उद्या खरं तर ही सगळी परवानगी नाकारलेली आहे, मात्र अजूनही आपण महाराष्ट्र एकीकरण समिती असेल किंवा मराठी भाषिकांची भावना काय दिसते, एकत्र येणार का? जेवढी कर्नाटक गव्हर्नमेंट दडपशाही आमच्यावरती करेल तेवढ्याच जोमाने ताकदीनं आम्ही त्यांना प्रखर विरोध करत असतो आणि जेवढे यांनी विरोध करतील तेवढी आमची इथे ताकद ह्या ठिकाणी वाढते. आणि आता आमची जवळपास 3री पिढी या ठिकाणी अगदी मनाने ह्या ठिकाणी भाग घेते, कारण का आपल्या स्वराज्यामध्ये जायच्या विचारानं ह्या ठिकाणी युवक आता जुने जाणकार लोक यांच्यामध्ये ते समितीबद्दल तर निष्ठा खूपच आहे. आत्ताचा युवकसुद्धा बऱ्याच वेळा म्हटले की आता समितीच्या माध्यमातून एकही आमदार नाही, पण या ठिकाणी जरी आमदार नसतील पण प्रत्येकाच्या मनात आणि घरात ही मराठी संस्कृती ह्या ठिकाणी वसलेली आहे आणि हा आमचा लढा कोर्टनिहाय असल्यामुळं आम्ही कोर्टाकडे पण आशेनं बघतो आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे सुद्धा आपण आशेनं बघतो आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्या स्वराज्यामध्ये आम्हाला आमचं स्वराज्य मिळवून द्यावं. म्हणजे उद्या मराठी भाषिक बेळगावमध्ये एकत्र येतील सगळे. उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीनं आदेश दिलेला आहे, जे आजी माजी लोकप्रतिनिधी आहेत, जिल्हा पंचायत सदस्य असो, तालुका पंचायत सदस्य असो, ग्रामपंचायतचे अध्यक्ष असो, या सर्वांनी या लढ्यामध्ये उद्याच्या महामेळाव्यामध्ये भाग घ्यावा असं आमचं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आदेश दिलेला आहे. आणि या आदेशाला त्यांनी मान देऊन उद्याच्या या धर्मवीर संभाजी चौकामध्ये उद्या आमचं महामेळावा होणार आहे. या महामेळाव्यामध्ये सर्व आम्ही त्याच्यात सहभागी होऊ आणि या कर्नाटक सरकारचा निषेध करू आणि महामेळावा आम्ही तिथं भरू. उद्या महामेळावा आहे. महामेळाव्याला गावागावातून जो आमचा तालुका आहे आसपासचा शहरी भागाशिवाय ग्रामीण भागात मोठ्या संख्येनं मराठा समाज मराठी भाषिक लोक राहतात, ते झुंडीच्या झुंडी येत असतात. परंतु या सगळ्यांची अडवणूक ठिकठिकाणी जेवढे म्हणून नाके आहेत, जेवढे म्हणून रस्ते आहेत तालुक्यातून शहरात येणारे, हे सगळे बंद केले जातात. त्यांना तिथं अडवलं जातं आहे, मारहाण केली जाते, प्रसंगी त्यांना अटक केली जाते आणि अशा प्रकारे दडपशाही करून येणारे मार्ग बंद केले जातात, जेणेकरून महामेळाव्याला व्यत्यय व्हावा. हे आपण उद्या पाहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे.
तर पाहिलं आपण कशा पद्धतीच्या तीव्र भावना या सगळ्या बेळगावमधील मराठी भाषिकांच्या आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र एकीकरण समिती उद्या हा सगळा महामेळावा घेण्यासाठी अजूनही आग्रही आहे. बंदी आदेश असला, संचारबंदी जरी लागू केली असली तरी आम्ही हा महामेळावा कोणत्याही परिस्थितीमध्ये घेणारच, अशा प्रकारचा इशारा या निमित्तानं महाराष्ट्र एकीकरण समितीनं दिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारनं देखील या सगळ्या संदर्भात ठोस अशा पद्धतीची भूमिका घ्यावी अशी एक अपेक्षा देखील या निमित्तानं व्यक्त केली आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, बेळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.